सोलापूर शहरात सहकारी तत्वावरील विडी कारखानदार माफिया गरीब महिला विडी कामगारांची लुबाडणूक आणि फसवणूक करत आहे। त्याचबरोबर सहकारी तत्वाच्या कायद्यांचे उल्लंघन करून बेबंदीशाही करत आहे। अशा ठेकेदार विडी माफियांचा बंदोबस्त करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक यांना कामगार सेनेच्या वतीने कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आला। जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरातील गरीब विडी कामगारांना त्यांच्या मजबुरीचा आणि बेकारीचा फायदा घेऊन आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या सहकारी संस्थांच्या तत्वावर विडी कारखाने स्थापन करून कामगारांना भरती करून घेणे आणि त्यांच्याच नावाने त्यांना नकळत सदस्य नोंदणी करून घेऊन कामगारांना मिळणाऱ्या सर्व कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम राजरोसपणे करत आहेत। अशा प्रकारे कामगारांची आणि शासनाची फसवणूक करत आहेत। इतकेच नव्हे तर ठेकेदार स्वतःच्या मर्जीनुसार कारखाना बंद ठेवतो। कारखाने बंद करताना सहकार खात्यात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात व संस्थेतील सदस्यांना आणि कामगारांना कुठलीही पूर्वसूचना देत नाहीत। अशा प्रकारे शहरातील सहकारी संस्थेने अंतर्गत चालू असलेले विडी कारखाने राजरोसपणे बेबंदीशाही करत आहे। या विरोधात आमच्या संघटनेच्या वतीने आपल्याकडे अनेक वेळा लेखी निवेदन देण्यात आले, परंतु याबाबत आपणाकडून कोणतीही कारवाई संबंधित विडी ठेकेदार कारखान्यावर झालेली नाही। त्यामुळे स्वामी समर्थ विडी उत्पादक संस्था कुचनगर या संस्थेने 31 मार्च 2024 ला अचानक कारखाना बंद करून शेकडो कामगार रस्त्यावर आले आहेत। अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोलापूर शहरातील सर्व विडी उत्पादक सहकारी संस्था तत्वावर चालणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अमित भोसले, विठ्ठल गुरहडकर, जगदीश मुल्ला, रेखा आडकी, रमेश चिलवेरी, राधिका इप्पा, शोभा पोला, लक्ष्मीबाई इप्पा, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, नागार्जुन कुसूरकर यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।